पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाच्या संदर्भातली आहे। या प्रकरणातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांची सुरक्षा पुणे पोलिसांनी पूर्णपणे हटवलेली आहे। डॉक्टर घैसास यांच्यावर ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी सुरक्षा हटवण्यात आली असं कळतंय। डॉक्टर घैसास यांच्या जीवाला धोका असल्याचं कारण देत पुणे पोलिसांनी त्यांना सुरक्षा दिली होती। डॉक्टर सुश्रुत घैसास यांना दिलेल्या सुरक्षेवरनं जोरदार टीकाही झाली होती। डॉक्टर घैसास यांची चौकशी पूर्ण झाल्यामुळे त्यांना नोटीस दिली जाणार नाही असं स्पष्टीकरण पुणे पोलिसांनी दिलंय। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। मिकी, काय अपडेट आहे? पूर्वी जर आपण बघितलं तर सुश्रुत घैसास जे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत आणि त्यांच्या विरोधात सध्या गुन्हा दाखल झालेला आहे। ज्या दिवशी हा गुन्हा दाखल झाला अर्थात निग्लिजन्सचा गुन्हा दाखल त्यांच्यावर झालेला आहे आणि त्यानंतरच पुणे पोलिसांनी जे त्यांना एक सिक्युरिटी गार्ड देण्यात आलेला होता तो तात्काळ काढून घेण्यात आलेला आहे, तो हटवण्यात आलेला आहे। याला कारण देखील त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे, कारण आतापर्यंत त्यांच्या जीवाला धोका होता। सातत्याने त्यांच्या घरावर किंवा ते जिथं काम करतात त्या ठिकाणी देखील काही वेगवेगळे समाजातील लोक जाऊन त्यांना धमक्या देत होते, फोनवरून धमक्या येत होत्या। मात्र आता थेट या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी देखील त्यांना दोषी ठरवलेला आहे आणि त्यांच्या विरोधात मेडिकल निग्लिजन्सचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळं जो पोलीस त्यांना दिलेला होता सिक्युरिटीसाठी तो हटवण्यात आलेला आहे। यापुढे त्यांना कुठलीही सिक्युरिटी दिली जाणार नाही। अर्थातच जर आपण बघितलं तर अलंकार पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे आणि तात्काळ पोलीस देखील पुढील कारवाई करतायत। त्यांना यामध्ये अटक देखील होऊ शकते। अर्थात ते कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी देखील अर्ज करतील। मात्र आता तरी पोलिसांनी पुढे पाऊल उचललेले आहेत आणि पुढे त्यांच्यावर कारवाई होणार हे जवळजवळ आता निश्चित झालंय। पूर्वी सुश्रुत, खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या पद्धतीचे दावे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने निषेध केले जात आहेत किंवा एकमेकांना संरक्षण दिलं जात आहे। जसं की डॉक्टरांच्या संपूर्ण समित्यांच्या वतीने डॉक्टर सुश्रुत घैसास यांना कुठेतरी पाठीशी घातलं जात आहे। त्याचबरोबर त्यांचा जेव्हा क्लिनिक फोडण्यात आलं होतं त्याबद्दल मेधा कुलकर्णी यांनी सुद्धा प्रश्न केले होते। तर या पार्श्वभूमीवर आता त्यांची सुरक्षा हटवणं हे दुसरीकडचं दुसरं पाऊल आहे। म्हणजे यातही कुठेतरी रस्सीखेच सुरू आहे असं वाटतंय का? पूर्वी जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने यामध्ये कारवाई झाली अर्थात मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी आले, त्यांनी आदेश दिले पोलिसांना। एवढंच काय तर वेगवेगळ्या समिती देखील या ठिकाणी स्थापन झाल्या आणि पूर्ण दीनानाथ मंगेशकर मध्ये जो प्रकार त्या भिसे कुटुंबियांसोबत घडला तो पूर्ण पोलिसांनी देखील रेकॉर्डवर घेतलेला आहे आणि त्यानंतरच हा गुन्हा या ठिकाणी दाखल झालाय। जर आपण बघितलं यामध्ये तर सुरुवातीला असं देखील त्या ठिकाणी निदर्शनास आलं की डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याकडून कशा पद्धतीने निग्लिजन्स झालेला आहे, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी ती महिला पोहोचली अर्थात ती त्रासात होती, ब्लिडिंग होत होतं आणि तात्काळ तिला उपचार देणं त्या ठिकाणी आवश्यक होतं। मात्र ते न करता त्यांनी पैशाची मागणी केली आणि अडवून धरलं 10 लाख रुपये। एकंदरीतच मिकी, त्यामुळे आता या प्रकरणामध्ये सुश्रुत घैसास यांच्यावरती फायनली कारवाई होते का नाही आणि काय होते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। खरं तर ज्या पद्धतीने आता कारवाई चालू आहे आणि त्या कारवाईत आणखी त्यातले कलगीतुरे बाहेर येणार आहेत। डॉक्टर घैसास यांच्यावरही त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे। कालच 10 लाख रुपयाचा दंड झाला असं मला वाटतं। तो दंड जो झालेला आहे तो अत्यंत कमी आणि तोडका आहे। तो दंड आणखी खरं तर मोठा हवा होता आणि आणखी त्यातले अजून बरेच अहवालातल्या काही गोष्टी पुढे येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। एक मला मेडिकल काउन्सिलला सांगायचं आहे की त्या पूर्ण प्रकरणामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी साक्षीदार होतो। आपण एकतर्फी ऐकून न घेता भिसे कुटुंबियांचं सुरुवातीपासून ते एंडपर्यंत जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल की याच्यात कोण दोषी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।